मुंबईकरांची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या बेस्ट बसचा दैनंदिन आणि मासिक पास आता वाढणार आहे। बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयामुळे पासधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे। बेस्टच्या दैनंदिन पासच्या दरामध्ये 10 रुपयांनी तर मासिक पासच्या दरामध्ये 150 रुपयांनी वाढ करण्यात आली असून ही दरवाढ आजपासूनच लागू होणार आहे। आणि या घडीची अत्यंत महत्त्वाची बातमी, विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा झालाय। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे एकमेकांसमोर आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये वाद झालाय। भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी केली आहे। दोघांच्या या भांडणामुळे विधिमंडळाच्या लॉबीमध्ये खळबळ उडाली आहे। निलेश बुधावले आपल्याला अपडेट देईल। निलेश, नेमकं काय चित्र पाहायला मिळालं विधिमंडळाच्या लॉबीत आणि या वादामागे कारण काय? प्रज्ञा, अगदी 10 मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। त्यावेळेस भरत गोगावले असतील किंवा इतर शिंदे गटातले जे काही वेगवेगळे आमदार आहेत ते त्यांच्यासोबत होते आणि त्यानंतर मुख्यमंत्री सभागृहामध्ये गेले। यावेळी आतमध्ये गेल्यानंतर लॉबीमध्ये महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये ही धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे। कोणत्या कारणावरून हा वाद झाला हे माहीत नाहीये, मात्र ज्या पद्धतीचा त्यांचा वाद झालेला आहे हा कुठेतरी एक गंभीर स्वरूपाचा वाद आहे अशा एकंदरीतच सगळ्या वातावरण लक्षात येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आमदारांमध्ये अशा पद्धतीची धक्काबुक्की होणं आणि ते एकाच पक्षातल्या आमदारांमध्ये होणं हे खरं तर या सरकारमधली ही अशी एक पहिलीच आणि एक मोठी घटना आहे। या घटनेच्या अनुषंगाने जर आपण पाहायला गेलं तर मागच्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीनं वेगवेगळे वाद या सर्व आमदारांमध्ये होताना पाहायला मिळत होते त्यातीलच काहीतरी बाब तर नाही ना असा देखील एक सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। मात्र ही जी वादावादी आहे ती लॉबीमध्ये पार पडली आणि त्यावेळेस त्याचसोबत त्या ठिकाणी उपस्थित असणारे भरत गोगावले आणि मंत्री शंभूराजे देसाई यांना त्या दोघांना रोखल्याचं आपल्याला पाहायला मिळालं, मध्यस्थी केल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीतच हा वाद या ठिकाणी झाल्यानं आता सभागृहामध्ये अशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षांमधल्या आमदारांमध्येच वादावादी सुरू आहेत। त्यामुळे विरोधक या सगळ्या विषयावरून राजकारण करताना आपल्याला पाहायला मिळतील, गोंधळ घालताना पाहायला मिळतील। आमदारांमध्ये समन्वय नाहीये, आमदारांमध्ये वादावादी आहे, पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार होतोय, अशा पद्धतीचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो थेट आता विधान भवनाच्या सभागृहामध्ये पाहायला मिळाल्यानं, या लॉबीमध्ये पाहायला मिळालं एक गोंधळाचं वातावरण या निमित्तानं पाहायला मिळतं। प्रज्ञा, निलेश, आपण बघतोय की या सरकारमध्ये 3 पक्ष एकत्र पुढे जात आहेत, त्यामुळे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करणं किंवा धुसफूस होणं हे 2 पक्षातल्या आमदारांमध्ये होणं आजवर आपण पाहिलं, पण एकाच पक्षातले आमदार आणि त्यातही मंत्री सुद्धा या वादामध्ये सहभागी होत आहेत। वाद थेट विधिमंडळात होतोय। महाराष्ट्राच्या राजकारणाचं हे कोणतं चित्र सध्या जनता पाहतीये? खरं तर दादा भुसे यांचा स्वभाव जर पाहिला तर तो शांत संयमी स्वभाव असं म्हटलं जातं, परंतु अशा व्यक्ती जे सध्या मंत्री आहेत त्यांना राग अनावर होणं आणि थेट आमदारालाच धक्काबुक्की होणं ही खरी तर खूप गंभीर बाब आहे। मागे देखील दादा भुसेंचा राग नाशिकमध्ये एक घटना घडली होती, त्यावेळी एका कार्यकर्त्याला मारलं होतं, तो देखील सोशल मीडियामध्ये व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला होता। आज मात्र ही घटना जर पाहिली तर ही थेट आमदारांमधली वादावादी आहे, ती पण एका मंत्र्यानं एका आमदाराला धक्काबुक्की केल्यानं खरंच ही बाब गंभीर आहे। आणि या अनुषंगाने आता मुख्यमंत्री काय निर्णय घेत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सत्ताधारी पक्षावर अनेक वेळा आरोप होत असतात, गंभीर स्वरूपाचे आरोप होत असतात। यामध्ये काही दिवसांपूर्वी ज्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न संदर्भामध्ये विरोधकांनी प्रश्न निर्माण केलेले आहेत, खरं तर आजच कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भामध्ये सत्ताधारी पक्ष उत्तर देणार आहे। तत्पूर्वीची ही एक मोठी घटना आहे, थेट वादावादी, ते पण धक्काबुक्की होणं हे खरं तर एक गंभीर बाब आहे। त्यामुळे मुख्यमंत्री यातून काही भूमिका घेत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण दोघंही सत्ताधारी पक्षातले आमदार आहेत आणि त्यांच्या या वादामुळे आता पुन्हा एकदा पक्षांतर्गत धुसफूस समोर येताना पाहायला मिळते। या सगळ्या अनुषंगाने मुख्यमंत्री काय बोलतायत, काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र विरोधक ही संधी सोडणार नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती आहे। या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर दादा भुसे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खूप जुने निकटवर्तीय मानले जातात। तसं चित्रही महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलेलं आहे। जसं तू म्हणालास की काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांचं सभागृहामध्ये आगमन झालंय, काय अंदाज आहे मुख्यमंत्र्यांची काय भूमिका असू शकते या सगळ्यामध्ये? खरं तर ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना वेगळी भूमिका घेतली होती त्यावेळेस प्रामुख्याने त्यांच्यासोबत जी असणारी सर्व मंडळी होती त्यातलेच हे महत्त्वाचे सर्व नेते आहेत, आमदार आहेत। याच्यामध्ये दादा भुसे असतील, यासोबत महेंद्र थोरवे असतील, ज्यांना पहिल्यापासूनच भूमिका घेतलेली होती त्या एकत्र जाण्यासंदर्भामध्ये, शंभूराजे देसाई असतील, भरत गोगावले असतील, यांना एकत्रित भूमिका घेतली होती। त्यामुळे हा समन्वयानं संपूर्णपणे हे सरकार चालवण्याचा प्रयत्न होता, पक्ष समन्वयानं चालवायचा प्रयत्न होता आणि प्रत्येक वेळेला हे एकत्र असताना अशा पद्धतीची वादावादी होणं ही गंभीर बाब म्हटली जाते। दादा भुसेंच्या ज्या पद्धतीने मी
बोलत होतो की त्यांचा स्वभाव शांत संयमी असताना त्यांना मंत्रिपदावर असताना थेट धक्काबुक्की करणं, याचाच अर्थ की कुठेतरी एक गंभीर बाब या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळते. दोघांमध्ये वाद जो आहे त्याचं नेमकं कारण समोर आलेलं नाही, नेमकं काय कारण होतं हे कळालेलं नाही. सांगतोयस की थेट मंत्र्यांनी आपल्याच पक्षातल्या आमदाराला धक्काबुक्की करणं म्हणजे पक्षांतर्गत कलह पुन्हा एकदा जनतेसमोर लोकांसमोर आणण्यासारखं आहे. नेमकं असं काय घडलं की आमदार आणि मंत्र्यांमध्ये थेट धक्काबुक्की झाली, वाद झाला, भांडणं झाली? इतकंच नाही तर भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांना मध्यस्थी करण्याची वेळ आली. इतकं नेमकं काय घडलं हा प्रश्न खरं तर या घडीला उपस्थित केला जातोय. पुन्हा एकदा निलेश तुझ्याकडे येते की यामागचं नेमकं कारण काय होतं? प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने जे आमदार आहेत ते मंत्र्यांकडे आपली वेगवेगळी कामं घेऊन जात असतात आणि ती कामं त्यांना तत्काळ करावी अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतोय की त्यांच्या माध्यमातून कामांसंदर्भामध्ये बातचीत होत असताना कुठेतरी महेंद्र थोरवे यांना दादा भुसे जे मंत्री आहेत त्यांना काही काम सांगितलं होतं, मात्र ते काम झालं नाही. या संदर्भातली ज्यावेळेस त्यांना विचारणा केली त्यावेळेस दादा भुसे यांना राग अनावर झाला. ज्या पद्धतीनं जो प्रश्न विचारला होता त्यांना त्यांचं म्हणणं मांडलं होतं महेंद्र थोरवे यांना, ते कुठेतरी राग आणणारा आहे अशा पद्धतीची भूमिका दादा भुसेंची होती आणि त्यामुळे कुठेतरी या बाबीची कुठेतरी वादामध्ये रूपांतर झाल्याचं पाहायला मिळालं आणि यातूनच ही धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं. त्याच वेळेस त्या ठिकाणी मंत्री शंभूराज देसाई होते, यासोबतच ज्येष्ठ नेते भरत गोगावले होते. त्यांना या दोघांमध्ये कुठेतरी वाद शमवण्याचा प्रयत्न केला, थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये ते दोघंही ऐकण्याच्या भूमिकेत नसल्याचं पाहायला मिळालं. महेंद्र थोरवेंचं असं म्हणणं होतं की हे काम जे आहे ते तत्काळ व्हायला पाहिजे. नाना भुसे आपण नाना पटोले आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज लॉबीमध्ये एक शिंदे गटाचा मंत्री आणि एक आमदार एकमेकांना भेटताना पाहायला मिळाले. वाद त्या दोघांमध्ये आपल्याला होताना पाहायला आता एक मिनिट, आता परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये हे जे BJPने जे राजकारण उभं केलेलं आहे, या राजकारणामध्ये हा सभागृहालाच एक आखाडा निर्माण करून ठेवलेला आहे. लोकांच्या प्रश्नापेक्षा स्वतःच्या व्यक्तिगत प्रश्नामध्ये या ठिकाणी आमदार आणि मंत्र्यांमध्ये दौड चाललेली आहे आणि त्याचाच परिणाम आहे की विधानसभेच्या लॉबीमध्ये मंत्र्यावर खोक्यांचे आमदार धावून पडतात आहेत आणि ही जी स्पष्टता आपण पाहतो आहे की भयानक आहे, महाराष्ट्राच्या लोकशाहीला लाजवणारी आहे आणि भूषणावं नाही, याचा निषेध आम्ही. काही दिवसांपूर्वी पाहिलं तर पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार झाला होता. दोघेही सत्ताधारी पक्षातले होते. आता एकाच पक्षातले दोघं जण, एक मंत्री आणि एक आमदार, एक माणूस. खोक्याचं हे सगळं प्रकरण आहे, खोक्यामध्ये चालत राहतं. आपण पाहतोय एक सर्व खोक्याचं प्रकरण आहे आणि हे खोक्यांसाठी हा सर्व विषय चाललेला आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी नाना पटोलेंना दिलेली आहे. अजूनही हे जे मंत्री आहेत ते बाहेर आलेले नाही आहेत. काही वेळामध्ये ते या ठिकाणी बाहेर येतील आणि कदाचित ते आपली जी भूमिका आहे ते मांडताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रताप सरनाईक आपल्याला दिसतात, आपण त्यांच्याकडे जाऊयात. त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांना भूमिका घेतली होती त्यावेळेस प्रामुख्याने जे महत्वाचे नेते त्यांच्यामध्ये होते त्यांच्या बोल आव्हाडसाहेब, ज्या प्रकारे लॉबीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री यांची हमरीतुमरी होते, वाद होतो. संस्कार गोष्टींकडे कसं बघताय? सत्ताधारी पक्षातले एक मंत्री एक आमदार अशा पद्धतीने वाद घालतात. त्या संदर्भात दादा भुसे यांच्याशी बोललो. काही समज गैरसमज असतात आपापसामधील, ते काही वाद वगैरे काही नाहीये. एखाद्या मतदारसंघातलं काही काम आहे आणि ते काम विचारायला गेले, परंतु ते चर्चा ही होत असते, त्यामुळे ते त्याला काय वाद असं म्हणता येणार नाही. दादा भुसे आमचे फार सिनियर मंत्री आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कालखंडापासून ते ठाण्याची परिचित आहे आणि थोडंसं काही आमचं जे काही नवीन आमदार आहेत त्यांना कल्पना नसेल आणि त्यांच्या कामासाठी त्यांनी थोडंसं पुढाकार घेतला असेल. एकनाथ शिंदेच्या आमदारांसोबत का होत आहे? असा कुठला राग त्यांना अनावर होत नाही की जे थेट मंत्र्यांना भिडतायत, कधी गोळीबार प्रकरणामध्ये समोर येत आहेत, कधी धक्काबुक्की प्रकरणात येतात, असं शिंदेच्या आमदारांमध्ये काय आहे? काही नाही, शेवटी आमदारही व्यक्तीच असतो ना, म्हणजे. आणि हे काय सभागृहामध्ये झालेलं, तुम्ही सभागृहाच्या बाहेर काही घटना जर घडल्या तर त्याची तुलना गोळीबाराशी करत असाल तर ते अयोग्य आहे. गोळीबार वारंवार होत आहे ना, आणि हे छोटेसे काही आमदारांना अधिकार आहे. आमचे सिनियर मंत्री आहेत, आम्ही सुद्धा आमच्या सिनियर मंत्र्यांना जाब विचारू शकतो की बाबा आमचं काम धक्काबुक्कीचं तुम्ही समर्थन वगैरे झालेले नाही. तुम्ही उगाच म्हणजे पर्यावसन जे आहे धक्काबुक्कीमध्ये झालं वगैरे असं जर बोलत असाल चुकीचं आहे. फक्त वाद विवाद हे होते की माझं काम आहे, आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, तर तत्पूर्वी करून द्या अशी त्यांनी
म्हणजे एका सिनियर नेत्याबरोबर ज्या पद्धतीने चर्चा करायची असते त्या पद्धतीने ती चर्चा झाली. तुमच्या माध्यमातून ते धक्काबुक्की झाली. सरनाईक साहेब, जे लोकांनी पाहिलंय तेच आम्ही लोकांसमोर सांगतो. आम्ही काय आमच्या मनाचं सांगत नाही. याआधी देखील अनेक तक्रारी मंत्र्यांच्या झाल्या होत्या की मंत्री काम करत नाही आमदारांचं. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यामध्ये का मध्यस्थी करत नाही करतील ना. त्यांना जर असं वाटलं की ही जी घटना घडली ती अयोग्य आहे आणि मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी असे जर काही प्रसंग घडले त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या दालनामध्ये बोलवून संबंधित आमदाराला किंवा संबंधित मंत्री महोदयांना ही ताकीद दिलेली आहे. ते पक्षाचे फक्त मुख्यमंत्री नाही, पक्षाचे प्रमुख आहेत आणि पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी ताबडतोब त्यावर कारवाई करण्यासंदर्भात सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री लक्ष देत नाही असं जर तुमचं मत असेल तर ते चुकीचं आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच आपण पाहतोय की या सगळ्या विषयासंदर्भात स्वतः प्रताप सरनाईक यांना दादा भुसे यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हे नेमकी वादावादी काय होती या संदर्भामध्ये त्यांना या ठिकाणी बोलल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आपण थेट जितेंद्र आव्हाडांकडे जाऊयात. दोन मंत्री, एक मंत्री आणि एक आमदार जे सत्ताधारी पक्षातले शिंदे गटातले ते एकमेकांशी भिडताना पाहायला मिळाले. दोघांची वादावादी झाली, धक्काबुक्की झाली. ती अशा प्रकारे होती की ज्या पद्धतीनं राज्यभरातला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे त्याच्यावरून एक प्रश्न ही आता पोलीस लावावे लागतील. खरं पोलिसांनी इथे येऊ नये अशी पद्धत आहे, पण आता ज्या प्रकारे हे सगळं सुरू झालं आहे आता आतमध्येही सुरक्षा गार्ड लावावे लागतील. ते दुर्दैव आहे की सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यामध्ये आमदारामध्ये हमृत्युमरी व्हावी. धक्काबुक्की नसेल झाली पण हमृत्युमरी होणं हे वरिष्ठांबद्दल, एकतर वरिष्ठांना लहान्यांना कसं वागवायचं ह्याचे सत्सद्विवेक बुद्धी नाही आणि हे सगळंच दुःखदायक आहे. आपल्या ह्या सभेमध्ये जे संस्कार, जी संस्कृती असली पाहिजे तीच मुळीच गेल्या 2.5 वर्षामध्ये धुळीस मिळवली. सरकारं तोडायची, सरकारं पाडायची, पक्ष तोडायचे, पक्ष घ्यायचे, पक्षातल्याही लोकांनी गद्दारासारखं वागायचं. ही संस्कार आणि संस्कृती या पायऱ्यांच्या पलीकडे नव्हती, ती आली. महेंद्र थोरवेंचं एक काम होतं ते दादा भुसेंना केलं नाही, त्यामुळे ते आक्रमक झाले. त्या दोघांमध्ये वाद असं आहे. तिथे फक्त टेंडर कमिटी आहे. टेंडर कमिटीमध्ये महेंद्र थोरवे फेल झाले असतील, मग त्याला काय करणार दादा भुसे? टेंडर लागतं ना तिथे. टेंडर नाही लागलं महेंद्र थोरवेंना तर काय करायचं? शांत संयमी दादा भुसे अचानक आक्रमक झाले. कदाचित ते एक मोठं कारण असू शकतं अशी देखील एक मोठं कारण काहीतरी असू शकतं. ज्या पद्धतीने शांत माणूस अचानक आक्रमक होतो. दोघंही मला काही खूप परिचित नाही आहे, पण त्यातल्या त्यात महेंद्र दळवी हे चांगले माझे मित्र आहेत. चांगले मित्र म्हणजे चांगले संबंध आहेत माझे. असं होऊ नये, मी कुणाची बाजू घेणार नाही, पण विधानसभेत हे असं होऊ नये असं माझं प्रामाणिक मत आहे. विधानसभेबद्दल जनतेच्या मनात की काय लोक आहेत तिथे जाऊन मारामाऱ्या करतात असा विचार केला तर आपली काय राहिली? टेंडरचा विषय बोलत होता. तिथं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे कसे टेंडर बदलीचे, कसे टेंडर उघडले जातात. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? ते मारामारी करतील. विधानसभेचं नावलौकिक जे मराठी माणसाच्या मनात आहे ते कायम राहू द्या, नाहीतर बोलतील रस्त्यावर आहेत तसेच विधानसभेत पडले. मुख्यमंत्र्यांना लक्ष घालायला पाहिजे, कारण ज्या पद्धतीनं त्यांनी एकत्र बसवायला पाहिजे सगळ्यांना. आपण पाहतोय कुठंतरी भूमिका मुख्यमंत्र्यांना घ्यायला पाहिजे अशा पद्धतीची प्रतिक्रिया या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला जितेंद्र आव्हाड यांना दिल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या या ठिकाणी अनेक आमदार बाहेर येत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र ज्या पद्धतीची ही घडामोड घडली, अगदी काही वेळापूर्वी मुख्यमंत्री या ठिकाणी आले आणि मुख्यमंत्री या ठिकाणी असताना मुख्यमंत्री सभागृहात गेल्यानंतर अशा पद्धतीचे एक वाद निर्माण करणारी घटना घडणं ही गंभीर बाब आहे आणि त्यामुळेच आता या सगळ्या विषया संदर्भामध्ये निर्णय घ्यावा. आपण पाहतोय समोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले आहेत, सोबत दादा भुसे आहेत. त्या दोघांनाही घेऊन मुख्यमंत्री आता साईडला जाताना आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीतच आजचा हा जो वाद आहे त्या वादाच्या अनुषंगानं काही मुख्यमंत्री त्यांच्याशी बातचीत करतायत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. अगदी काही क्षणांपूर्वीची ही घटना आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत दादा भुसे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. खरं तर सभागृहामध्ये जाता येत नाहीये, माध्यमांना या ठिकाणीच थांबावं लागतं आणि ज्या पद्धतीनं आता महाराष्ट्रातल्या सर्व कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगानं प्रश्नचिन्ह विरोधक उपस्थित करत असताना विधिमंडळ परिसरामध्ये वाद होतोय एका मंत्र्याचा, एका आमदाराचा आणि तो वाद आता कुठेतरी मुख्यमंत्री सोडवत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. जी प्राथमिक माहिती मिळते त्या माहितीमध्ये अशी बाब समोर आलेली आहे की कामासंदर्भामध्ये महेंद्र थोरवे यांना दादा भुसे यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना सांगायचा प्रयत्न केला होता. मात्र ते काम का होत नाहीये हे ज्यावेळेस विचारणा केली त्यावेळेस दादा भुसेंना राग अनावर झाला आणि त्यातूनच ही धक्काबुक्की झाली अशा पद्धतीची
असल्याची माहिती समोर येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्याही क्षणी खाली येतील, जी भूमिका आहे ती आपली मांडण्याचा या ठिकाणी ते प्रयत्न करतील। एक सत्ताधारी पक्षातले मंत्री आणि एक सत्ताधारी पक्षातला त्यांच्याच गटातील आमदार यांच्यातली ही वादावादी होती आणि या वादावादीनंतर आता मुख्यमंत्री काही भूमिका घेत आहेत काही पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। काही वेळापूर्वी प्रताप सरनाईक आपल्याशी बोलत होते, त्यांना देखील स्पष्ट केलं की मी स्वतः या सगळ्या विषयासंदर्भात त्यांच्याशी बोललो, त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, कुठल्याही प्रकारची गंभीर बाब नाही आहे, एक छोटंसं काम होतं, त्या कामाच्या अनुषंगानं बोलण्याचा त्यांना प्रयत्न केला होता, मात्र ते काम होऊ शकलं नाही आणि त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला होता। दोघांमध्ये आता आम्ही बातचीत केलेली आहे, समन्वय साधलेला आहे, दोघंही महत्त्वाचे जे नेते आहेत ते समोर आहेत आणि त्यांची या ठिकाणी मुख्यमंत्र्यांसोबत बातचीत होताना आपल्याला पाहायला मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अगदी काही क्षणांमध्ये या ठिकाणी येतील, आपण थेट त्यांच्याशी या विषयाच्या अनुषंगाने बोलणार आहोत। नेमकं काय झालं होतं, काय विषय होता आणि तो विषय आता सुटलेला आहे का, दोघांमधला जो राग आहे वाद आहे तो क्षमला आहे का, हेच आता आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। समोर दादा भुसे आपल्याला दिसत आहेत, यासोबतच एकनाथ शिंदे स्वतः आहेत, आमदार राम कदम आहेत, त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांसंदर्भामध्ये त्यांचं बोलणं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री सभागृहातून बाहेर पडतायत आणि तत्पूर्वी या ठिकाणी वेगवेगळे आमदार त्यांना भेटतायत। दादा भुसे त्यांच्याच सोबत आहेत, दादा भुसेंना आपलं जे म्हणणं आहे ते नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवलं असेल, नेमका वाद का झाला होता आणि काय कोणत्या अनुषंगाने बातचीत करण्याचा प्रयत्न होत होता। मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे यावरून सातत्यानं सरकार ट्रोल होत असताना, सरकारवर टीका होत असताना आजची ही घडामोड घडणं ही सरकारसाठी नक्कीच गंभीर बाब आहे। त्यामुळं मुख्यमंत्री या विषयाच्या अनुषंगानं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। स्वतः या ठिकाणी येत आहेत आणि थेट ते स्वतःच या विषयावर बोलतात का हे आपण पाहणार आहोत, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। विधिमंडळ परिसरातली सध्याची दृश्य आपण पाहतोय, विधिमंडळ परिसरातला वाद आता हा संपूर्ण वाद महाराष्ट्रभर पोहोचलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्री या सगळ्या विषयामध्ये त्यांची भूमिका आहे, त्यांची बाजू आहे ते मांडतायत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आपण थेट मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहोत। अरे काय तरी काय विचारतायत, अरे विषय अधिवेशनाचा विचारा, अधिवेशनामध्ये काय तर काही वेळापूर्वी महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यामध्ये विधिमंडळाच्या आवारात, विधानसभेच्या आवारामध्ये धक्काबुक्की झाली करण्याचा प्रयत्न करणार होतो, मात्र मुख्यमंत्र्यांनी या विषयावर बोलणं टाळलेलं आहे। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत त्यांच्याकडे, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर तर ही विधिमंडळातील दृश्य सध्या आपण पाहतोय। काही वेळापूर्वी महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली, वाद झाला, ज्यामध्ये शंभूराज देसाई आणि भरत गोगावले यांना मध्यस्थी करण्याची वेळ आली। शिंदे गटाच्या आमदारांकडून अर्थातच या सगळ्या प्रकरणामध्ये सारवासारव केली जाते। काही वेळापूर्वी प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया आली, त्यांनी सांगितलं की अगदी काही टोकाचा वाद नव्हता, महेंद्र थोरवे यांची काही कामं होती जी दादा भुसेंकडे त्यांनी करण्यास सांगितलं होतं पण ती झाली नव्हती आणि त्याबद्दल विचारणा केली असता तो वाद झाला, धक्काबुक्की कोणत्याही प्रकारची झाली नाही असं म्हणणं प्रताप सरनाईक यांचं होतं। तर जितेंद्र आव्हाड यांनी मात्र सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या विषयावर या ठिकाणी आपल्याला बोलणं टाळलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। विधिमंडळ परिसरातून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडत आहेत, खरं तर ते नियोजित कार्यक्रम आहेत त्यामुळे ते बाहेर चाललेले आहेत अशा पद्धतीची माहिती आहे आणि आता विधिमंडळ परिसरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाहेर पडत आहेत। या संपूर्ण वादासंदर्भामध्ये बोलणं त्यांना टाळलेलं आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र सध्या मुख्यमंत्र्यांना या विषयावर टाळलेलं आहे। काही वेळामध्ये आपण स्वतः पोडियमवर येऊ, स्वतः आपण त्या विषयाच्या अनुषंगाने बातचीत करू, अशा पद्धतीची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं।
निलेश, तू सोबत राहास. खरं तर मुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात या सगळ्या संदर्भात, कारण का त्यांच्याच पक्षातले एक मंत्री आणि एक आमदार आपापसात भिडलेले होते, धक्काबुक्की झालेली होती. त्यामुळे मुख्यमंत्री या सगळ्यामध्ये कशा प्रकारे मध्यस्थी करतात आणि यापुढे असा प्रकार घडू नये म्हणून नेमकी काय भूमिका घेतात याची उत्सुकता होती. पण मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर या सगळ्याबद्दल बोलणं टाळलेलं आहे. पण काही वेळापूर्वी त्यांनी मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. नेमकं या भेटीमध्ये काय वार्तालाप झाला त्याचे तपशील कळू शकलेले नसले तरी सुद्धा विधिमंडळाच्या परिसरामध्ये जो प्रकार घडला त्यानंतर विरोधकांकडून आता या सगळ्यावरती सडकून टीका केली जाते. महाराष्ट्राची संस्कृती या तीन पक्षांनी किंवा या सत्ताधाऱ्यांनी रसातळाला नेल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्या घडल्या प्रकारावर सत्ताधारी पक्षातले आमदार मात्र काहीसे सारवा करताना आपल्याला दिसून येत आहेत. प्रताप सरनाईक यांनी धक्काबुक्की झाली नाही असं म्हटलेलं आहे, तर कामांवरून काहीसा वाद निर्माण झालेला होता. आपली कामं झाली की नाही या संदर्भात प्रश्न विचारला असता दादा भुसे काहीसे चिडले अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली. पण जी माहिती मिळते त्यानुसार दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यामध्ये धक्काबुक्की झालीय, वाद झालाय. आणि विधिमंडळामध्ये जो प्रकार घडला त्या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिक्रिया आली आहे, पाहूया. लोकांच्या प्रश्नापेक्षा स्वतःच्या व्यक्तिगत प्रश्नामध्ये या ठिकाणी आमदार आणि मंत्र्यांमध्ये धोड चाललेली आहे आणि त्याचाच परिणाम आहे की विधानसभेच्या लॉबीमध्ये मंत्र्यावर खोक्यांचे आमदार धावून पडतात आहेत. आणि ही जी स्पष्टता आपण पाहतोय की ही भयानक आहे, महाराष्ट्राच्या लोकशाहीला लाजवणारी आहे आणि भूषणावं नाही याचा निषेध आम्ही. तर महाराष्ट्राच्या राजकारणासाठी राजकीय वर्तुळासाठी ही गोष्ट लाजिरवाणी असल्याचं नाना पटोले म्हणतात. शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याशीही आम्ही बातचीत केली, पाहूयात ते काय म्हणाले. त्या संदर्भात दादा भुसे यांच्याशी बोललो. काही समज गैरसमज असतात आपापसामधील, ते काही वाद वगैरे काही नाही आहे. एखाद्या मतदारसंघातलं काही काम आहे आणि ते काम विचारायला गेले, परंतु ते चर्चा ही होत असते, त्यामुळे ते त्याला काय वाद असं म्हणता येणार नाही. दादा भुसे आमचे फार सिनियर मंत्री आहेत. उगाच म्हणजे पर्यावसन जे आहे धक्काबुक्कीमध्ये झालं वगैरे असं जर बोलत असेल चुकीचं आहे. फक्त वाद विवाद हे होते की माझं काम आहे, आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, तर तत्पूर्वी करून द्या अशी त्यांनी म्हणजे एका सिनियर नेत्याबरोबर ज्या पद्धतीने चर्चा करायची असते त्या पद्धतीने ती चर्चा झाली. आणि हा सगळा प्रकार घडल्यानंतर ज्यावेळी मुख्यमंत्री माध्यमांसमोर आले त्यावेळी ते नेमकं काय म्हणाले तेही जाणून घेऊया. अरे काय तरी काय विचारताय? अरे विषय अधिवेशनाचा विचारा. अधिवेशनामध्ये काय अरे काय तरी काय विचारताय? अरे विषय अधिवेशनाचा विचारा. अधिवेशनामध्ये काय तर मुख्यमंत्र्यांनी कोणतीही ठोस भूमिका यावर घेतलेली नाही. आणि या घडल्या प्रकारासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांची ही प्रतिक्रिया आली आहे, आपण पाहूया. हे दुर्दैव आहे की सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यामध्ये आमदारांमध्ये हमरुतिमरी व्हावी. धक्काबुक्की नसेल झाली पण हमरुतिमरी होणं हे वरिष्ठांबद्दल, एकतर वरिष्ठांना लहान्यांना कसं वागवायचं ह्याचे सत्सद विवेक बुद्धी नाही. आणि हे सगळंच दुःखदायक आहे. आपल्या ह्या सभेमध्ये जे संस्कार, जी संस्कृती असली पाहिजे तीच मुळीच गेल्या 2.5 वर्षामध्ये धुळीस मिळवली. असं आहे तिथे फक्त टेंडर कमिटी आहे. टेंडर कमिटीमध्ये महेंद्र थोरवे फेल झाले असतील, मग त्याला काय करणार दादा भुसे? टेंडर लागतं ना तिथे. टेंडर नाही लागलं महेंद्र थोरवेंना तर काय करायचं? आलो झालं त्यांचं संपलं त्यांचं. माझं कामकाज झालं की लगेच तुम्ही कारण चला बाजूला घे. चला
थांबा, त्यांचं चालू आहे. अरे नको ना, चला थांबा, त्यांचं झालं तुमचं. नाही, तुम्ही बोलत होता म्हणून थांबलो मी. तुमच्या वडिलांचं कौतुक केलं की त्यांचे संस्कार आणि संस्कृती शिका. तरी तुतू विमे झाली, धक्काबुक्की झाली, तुतू झाली आणि तुम्ही मध्यस्थी केली, त्याच्यामध्ये काय प्रकार, काय पुरावा आहे? मी आता माध्यमांना एक प्रश्न विचारतो. विधानसभेच्या लॉबीमध्ये हे केवळ विधिमंडळ सचिवालयाचेच कॅमेरे आहेत, माध्यमांचा कुठलाही कॅमेरा तिथं अलाउड नाही. आणि असं असताना जे घडलंच नाही ते कसं चालवता तुम्ही की शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मंत्र्यांच्या मध्ये वादविवाद झाला? असं बिलकुल काही घडलेलं नाही. मी तिथं होतो. एक मंत्री महोदय, एक आमदार महोदय, चर्चा त्या ठिकाणी त्यांची चालू होती आणि चर्चा चालू असताना त्यांचा आवाज थोडासा वाढला, याच्या पलीकडे काही झालेलं नाही. एकमेकाला भिडले, एकमेकाच्या अंगावर गेले, शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांमध्ये वादविवाद झाला असं बिलकुल नाही. आणि मी तिथं गेल्यानंतर विकास कामांवरनं त्यांची काहीतरी चर्चा सुरू होती, काही त्याच्यात मंत्र्यांची तांत्रिक अडचण होती आणि म्हणून संबंधित मंत्री महोदयांना, संबंधित आमदारांना लॉबीमध्ये घेऊन आम्ही दोघांनी एकत्र चर्चा केली आणि त्या चर्चेतनं अधिवेशन आज संपल्यानंतर त्यांचं जो काम होतं आमदार महोदयांचं, त्याच्यासाठी उद्या बसून मार्ग काढायचं ठरलेलं आहे. वाद झाला नाही, विवाद झाला नाही, एकमेकाला भिडलेले नाहीत, असं बिलकुल काहीही घडलेलं नाही. अहो मला एक सांगा साहेब, बोलता बोलता समजा थोडं मोठ्या आवाजात बोललो म्हणजे काय वाद झाला का? समजा बोलता बोलता बाबा हे झालंच पाहिजे, का होत नाही? आता मी बोलताना थोडासा माझा आवाज वाढला, एखाद्या आमदारांची किंवा एखाद्या मंत्री महोदयांची बोलताना बोलता 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 आवाज थोडासा मोठा होतो, ठीक आहे ना. ते आमदार महोदय त्यांची बाजू मांडायचा प्रयत्न करत होते, पण बिलकुल वादविवाद झालेला नाही, एकमेकाला भिडलेले नाहीत. दोघांनाही घेऊन मी स्वतः लॉबीमध्ये बसलो, त्यांच्याशी चर्चा केली आणि आजचं कामकाज संपलं की त्या आमदार महोदयांच्या कामासाठी उद्या बसून चर्चा करून तो प्रश्न सोडवायचं ठरलेला आहे. आमच्यात खेळीमेळीचं वातावरण आहे, बिलकुल असा कुठेही एकमेकाला भिडलेला प्रसंग घडलेला नाही. दोघांमध्ये आपण मध्यस्थी घडवून देखील आणल्याची चर्चा आहे, काय नेमकं खरं आहे? अरे मला एक मराठीमध्ये आधी क्लिअर करा की दोघांमध्ये आपण मध्यस्थी घडवून आणल्याची चर्चा आहे. एकीकडे आपण म्हणताय वाद झाला नाही, दुसरीकडे सरनाईक साहेब म्हणतायत की वाद झाला पण तो थोडक्यात उलटवण्यात देखील आला. ऐका ना, मी परत सांगतो, बोलताना थोडासा आवाज वाढणं म्हणजे वाद झाला असं नाही. योगायोगानं मी तिथं होतो, मला ते जेव्हा समजलं की एकमेकांच्या चर्चा थोडंसं उंच्या आवाजामध्ये सुरू आहे म्हणून दोघांनाही मी लॉबीमध्ये घेऊन गेलो आतमध्ये. आणि लॉबीमध्ये गेल्यानंतर आमदार महोदयांनी त्यांचा विषय मला सांगितला, त्या कामातली तांत्रिक अडचण मंत्री महोदयांनी सांगितली. मग आमचं तिघांचं असं ठरलं की आजचं कामकाज संपलं की उद्या आपण बसू आणि आमदार साहेबांचं काम कसं मार्गी लावता येईल, त्यांचं जनहिताचं काम आहे, त्यांचं कुठलंही असं व्यक्तिगत काम नाही, हे सुद्धा मी स्पष्ट करतो. नाही तर उद्या आणि सांगताल वेगळा काय विषय. तर मतदारसंघातले प्रश्न असतात आणि कदाचित बघा असंही असेल ना, ती आउटर लॉबीमध्ये होती, इनर लॉबीमध्ये नव्हती. आउटर लॉबी जी आहे आपली त्या बाहेरच्या लॉबीमध्ये होती आणि आता बघताय आपण गर्दी खूप आहे. कदाचित आमदारांना वाटलं असेल बोलता बोलता की आपण काय बोलतोय ते आवाज मंत्र्यांपर्यंत जाणार नाही म्हणून कदाचित आवाज थोडासा मोठा झाला असेल. पण दोघांनी मी त्यांच्या बरोबर होतो. असं चिडाचिडी, एकमेकाला भिडणं, अंगावर धावून जाणं असं बिलकुल काही घडलेलं नाही. आणि निश्चितपणे आमदार साहेबांच्या कामासाठी उद्याच आम्ही दोन्ही मंत्री त्यांना घेऊन बसू आणि त्यांचं जे जनहिताचं काम आहे ते उद्याच्या उद्या मार्गी लावलं जाईल. शिवसेनेमध्ये आमदारांच्यातला आणि मंत्र्यांच्यातला योग्य समन्वय निश्चितपणानं आम्ही सगळ्यांनी ठेवलेला आहे. मला एकच म्हणायचं आहे, अपुऱ्या माहितीच्या आधारे माध्यमांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे. माध्यमांचे प्रतिनिधी आता काही आतमध्ये येतात, खरं वास्तविक पाहता त्यांनी सुद्धा खात्री केल्याशिवाय अशी बातमी चालवणं योग्य नाही.
त्यांनी जर आमदारांना विचारलं असतं, त्या संबंधित मंत्री महोदयाने विचारलं असतं तर त्यांनी सांगितलं असतं. आता मी सभागृहामध्ये होतो, माझं सभागृहामध्ये कामकाज आहे, पण जेव्हा मला हे समजलं की बाहेर माध्यमांमध्ये असं चाललंय की आमदारांच्यात आणि मंत्र्यांच्यात एकमेकाला भिडले म्हणून मी सभागृहातल्या कामकाजातनं बाहेर येऊन आपल्याला ही वस्तुस्थिती सांगतोय. असं बिलकुल काही घडलेलं नाही. ओके, धन्यवाद. देखिए, अंदर की जो आउटर लॉबी है वहाँ पे हमारे एक विधायक जी और एक मंत्री जी आपस में चर्चा कर रहे थे और चर्चे के दरमियान थोड़ी हमारे विधायक जी की आवाज़ थोड़ी ऊंची हो गई थी. उनमें कोई तान तनाव नहीं हुआ, उनमें कोई भीड़भाड़ नहीं हुई. वो चर्चे के दरमियान विधायक जी की थोड़ी आवाज़ बढ़ गई थी. उसके बाद संबंधित मंत्री महोदय, मैं खुद और वो हमारे विधायक, हम लोग तीनों साथ इनर लॉबी में जाके हम लोग बैठे, हमने चर्चा की और आज का अधिवेशन होने के बाद कल हम 2 मंत्री और हमारे विधायक हम साथ बैठ के हमारे विधायक जी का जो पब्लिक इंटरेस्ट का काम है वो काम करने के लिए हम लोग कल मीटिंग ले रहे हैं. ऐसा कोई तनाव नहीं हुआ, भिड़ने का एक के ऊपर दूसरा भिड़ने का ऐसा कोई इंसिडेंस असेंबली के आउटर लॉबी में या इनर लॉबी में कहीं भी नहीं हुआ है. ओके. दूसरा ये कि नमो रोजगार मेले का आयोजन किया गया है बारामती में. अभी शरद पवार को इन्विटेशन जाता है, स्पेशली का नाम डाला जाता है. सरकार को खासकर कहें कि विभाग ये बहुत देर से सूझा है, नाम पहले डाला. तर शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये वाद झालेला आहे. धक्काबुक्की झाल्याचं कळतंय, परंतु मंत्री महोदयांनी शंभूराज देसाई यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटलेला आहे. आणि शंभूराज देसाई यांनी आता माध्यमांच्या समोर येऊन सांगितलं की कुठल्याही पद्धतीची धक्काबुक्की झालेली नाहीये, फक्त त्यांचा आवाज वाढला होता आणि त्यांचे जे काही जनहिताचे प्रश्न आहेत ते येत्या 1-2 दिवसांमध्ये आम्ही सोडवू, असं सुद्धा शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे. 2 नेत्यांमध्ये वाद झालेला आहे. दोघांमध्येही विधिमंडळाच्या लॉबीमध्ये हा सगळा वाद झाला. कर्जतचे आमदार आहेत महेंद्र थोरवे, ते आपल्या मतदारसंघातले काही प्रश्न मंत्री दादा भुसे यांच्याकडे घेऊन आलेले होते आणि त्या दरम्यान त्यांचा आवाज वाढला, असा दावा या ठिकाणी मध्यस्थी करणारे मंत्री शंभूराज देसाई यांनी केलेला आहे. परंतु ज्या पद्धतीनं माहिती मिळालेली आहे त्यानुसार दोघांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं सुद्धा कळतंय. आणि या सगळ्या धक्काबुक्कीवरती मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणं टाळलेलं आहे. मुख्यमंत्री नेमकं काय म्हणालेले आहेत आपण पाहूयात. अरे काय विचारताय? अरे विषय अधिवेशनाचा विचारा. अधिवेशनामध्ये काय अरे काय विचारताय? अरे विषय अधिवेशनाचा विचारा. अधिवेशनामध्ये काय नुकताच आपण या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवे यासोबतच दादा भुसे, सुहास कांदे या सर्वांसोबत चहा लॉबीमध्ये घेतलेला आहे. कुठल्याही प्रकारचा वाद झालेला नाही. जर काही झालं असेल तर मतदारसंघातल्या कामांनिमित्त काही चर्चा झाली असेल, अशा पद्धतीची प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी या ठिकाणी दिली आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्या विषयावर न बोलता या ठिकाणाहून बाहेर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. थोड्या वेळात आपण या ठिकाणी येऊ आणि या विषयाच्या अनुषंगाने बातचीत करू, अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांना एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. कॅमेरामन अरविंद वारगेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. तर कुठल्याही पद्धतीचा वाद झालेला नाहीये. जो काही वाद होता तो आता सुटलेला आहे, असं आमदार संतोष बांगर यांनी सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच आमदार आता प्रतिक्रिया देत आहेत. मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये धक्काबुक्की झाल्याचं कळतंय, परंतु मंत्र्यांनी मात्र हा जो दावा आहे तो खोडून काढलेला आहे. फक्त आवाज वाढला होता आणि त्यांचे जे काही प्रश्न असतील ते 1-2 दिवसांमध्ये सोडवले जातील, असं सुद्धा आश्वासन आमदार महेंद्र थोरवे यांना देण्यात आलेलं आहे. परंतु विधिमंडळाच्या लॉबीमध्ये हा सगळा प्रकार घडल्यानं आता सरकारवरती सुद्धा जोरदार टीका होते. आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी आहेत. लॉबीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे एक आमदार, एक मंत्री एकमेकांना धक्काबुक्की करतात. आता शंभूराज देसाई म्हणतात विकास कामावर चर्चा करत होते, आवाज मोठा झाला तर ते भांडणं होत नाहीत. तुम्हाला काही माहिती आणि अशा प्रकारे जर विधान भवनात घडत असेल जिथे लोकांचे प्रश्न मांडले जातात, तिथे आमदार आणि मंत्रीच त्याच पक्षाचे जे सरकारमध्ये आहेत? नाही, मी सभागृहामध्ये होतो, पण जी माहिती मिळाली
ते या विधानसभेला शोभादायक नाही आहे. कारण ह्या विधान भवनाचे ह्या परिसराच्या काही प्रथा परंपरा आहेत. एकमेकांचा सन्मान जपायला पाहिजे. राजकीय वाद काही असले तरी पण ह्याच्या परंपरा जपणं आवश्यक आहे. परंतु तुम्हाला एक वस्तुस्थिती सांगतो की स्वार्थापोटी गेलेले स्वार्थ साध्य नाही झाला तर भांडणंही होणारच. हे काही निष्ठाने किंवा ध्येयापोटी निघालेले लोक नाही आहेत. त्यामुळे ही थोडी झाकी आहे. अजून बहुत कुछ बाकी आहे. निवडणुका होईपर्यंत अजून काय काय घडेल ते आपण सारेजण. तुमचं म्हणणं आहे की हे फक्त सुरुवात आहे. अहो फक्त दाखवत नाहीत बाहेर. अंतर्गत एवढे वाद आहेत ते चव्हाट्यावर यायला लागले का निवडणुका खासदारकीच्या जाहीर होऊ देत. कोणाला तिकीट मिळत आहेत, कोणाला तिकीट मिळत नाही. काही खासदारांच्या तिकीट कापल्या गेल्या, काही सगळे उघडरित्या बाहेर येतील. शंभूराज देसाई असं म्हणतात की विकास कामांवर त्यांची चर्चा चालू होती, असं काही झालं नाही. तुम्ही काय माहिती घेतली, कारण तुम्ही सुद्धा आतमध्ये होता. आता हा नवीन प्रथा परंपरा आहे. मला वाटते विकास कामावरती चर्चा करताना हमरी तुमरीवरती येणं, एकमेकाच्या अंगावर धावणं ही नवीन एक प्रकारची पद्धत आली आहे विकास कामांची चर्चा करण्याकरता, असं मला वाटतं. तर सरकारमधल्या नेत्यांमध्ये हा वाद झाल्यानं आता विरोधक सुद्धा जोरदार टीका करतायत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.